सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या या ठिकाणी मनपूर्वकपणे सांभाळणारे महाराष्ट्र राज्याचे सन्मान स्वागत. कृपया कोणी गर्दी असं आपल्याला विनंती करतो की आपण आपल्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा करावं. कल्याण कंपनी युनिटच्या माध्यमातून आपल्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. साहेबांचा वाढदिवस, आज तो वाढदिवस देखील आपण पार पाडतोय. आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आपल्याला विनंती करतो की आपण करावं. कल्याण युनिटच्या माध्यमातून आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी विनंती करतो प्रेसिडेंट भरत छेडा सर, मी शिंदे साहेबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. थैंक यू साहेब. स्पीड घ्या चला स्पीड घ्या इसके ऊपर डिपेंड है, उस पर लाखों लोगों को रोजगार मिलता है और इसलिए इस इंडस्ट्री की तरफ भी बराबर ध्यान से देखने की आवश्यकता है और सरकार बहुत बारीकी से ध्यान रखती है. आपको जो भी सुविधा है निश्चित रूप से आपको मिलेगी. इसमें अभी मेरे को क्या दिया है, 9 मीटर रस्त्यावर 8 माळे मंजुरीसाठी मिळाले. हे युनिफाईड डिसिप्लिन मध्ये नाही आहे, ठाण्यामध्ये आहे, पण ठाणा हे पुन्हा आता कल्याणमध्ये पण होईल. फक्त तुम्ही लोकांना चांगल्या क्वालिटीची गरज आहे आणि थोड्या स्वस्त किमतीमध्ये अफोर्डेबल आणि क्वालिटी द्या. एकदा वेळेवर तुम्ही सांगितलं ज्या वेळेत तुम्ही देणार त्या वेळेच्या अगोदर द्या. आणि गव्हर्नमेंट सरकार असे जे डेव्हलपर आहेत क्वालिटी काम करणारे, वेळेच्या पूर्वी बिफोर टाइम घर देणारे, त्यांचा सत्कार करेल, जरूर सत्कार करेल. शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी ज्या काही योजना आहेत या योजना आपण या ठिकाणी आपल्याला नक्की देण्याचं काम करू. कामाचं स्वरूप आता मेट्रोचं काम सुरू आहे. हा तुमचा खडकपाडा वगैरे तो आपण कव्हर करतोय त्याच्यामध्ये मेट्रोमध्ये आणि काम त्यांना सांगितलेलं आहे. नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. जरा मला लवकर पालघरला जायचं आहे आणि त्यामुळे परत ते हेलिकॉप्टरचं अडचण होऊ शकते आणि म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि स्वप्नातलं घर शोधायला मागचे इकडे आहे, पण एका छताखाली तुम्ही बँक पण इकडे आहे, लोन देणारे पण इकडे आहेत, मंजूर करणारे पण इकडे आणि घर देणारे पण इकडे. हिंदी
का गाना है, दो दीवाने शहर में रात में और दोपहर में अबू दाना ढूंढते हैं, आशियाना ढूंढते हैं. शोधत फिरतात पण तुम्ही त्यांना एका ठिकाणी आणता आणि त्यांना घर पसंत करण्याची क्वालिटी प्रत्येकाच्या क्वालिटीप्रमाणे घर लोक घेत असतात. अगदी सिंगल बेडरूम पासून 2 BHK 3 BHK 4 BHK आमची काय काय. पण या MCAच्या क्रीडाईच्या एक्सपोमुळे आज मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये, मला वाटतं मुंबई ठाण्याने नंतर कल्याणचा मोठा आहे. तर मुंबई ठाण्यानंतर डेव्हलप होणारे शहर आहे कल्याण आणि म्हणून कल्याणमध्ये देखील आपली एक युनिटी चांगली आहे कडाई MCAची. आणि आपण फक्त घर बांधून पैसे कमवत नाही तर शहराच्या विकासामध्ये देखील योगदान देतात. शहरामध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं. आज शहरात आपण मोठे रस्ते करतोय, फ्लायओव्हर करतोय, सुशोभीकरण करतोय, पूल आपण दुर्गाणीचे केले. आता आपण याचा शिवफाटा ते कोण गावापर्यंत डबल डेकर करतोय. हायवे वरून डायरेक्ट एलिव्हेटेड, सगळी ट्रॅफिक बंद होऊन जाईल. रिंग रोड आहे, अनेक रस्ते, असे अनेक प्रकल्प आहेत. त्यामुळे मी सगळ्या प्रकल्पांमध्ये जात नाही, परंतु एवढंच मी सांगतो की ठाणे MMR, मुंबई MMR मध्ये खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे ठाण्यासकट इकडे आपण आलो तर मोठ्या प्रमाणावर बड़े स्कोप है, पोटेंशियल है. और इसलिए जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी $5 ट्रिलियन का जो सपना देख रहे हैं उसमें $1 ट्रिलियन का गोल अचीव करना है महाराष्ट्र को. और निश्चित रूप से बीच में नीति आयोग के लोग आए थे, नीति आयोग के लोग आए थे, म्हणाले $1 ट्रिलियन सिर्फ MMR, मुंबई MMR में पोटेंशियल है. महाराष्ट्र राज्य की तो बात और है, ऐसा पोटेंशियल है. और हमारे राजयुवा इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है. दावोस में मैं गया था वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में 3,73,000 करोड़ के MOU साइन हो गए और उसमें अभी एग्जीक्यूशन का काम शुरू हो गया. पिछले साल 1,37,000 के MOU हुए थे, 80% एग्जीक्यूशन हुआ. मतलब इम्प्लीमेंटेशन जो अपना परसेंटेज है बहुत ज्यादा. और महाराष्ट्र को लोग पसंद कर रहे हैं क्योंकि हमारे पास इंफ्रास्ट्रक्चर है, कनेक्टिविटी है, स्किल मैन पावर है. और आप लोग जैसे डेवलपर है, ये डेवलपर जो है उसमें उनको भी हमने जब जब जरूरत है तो हमने सरकार में मदद की हुई है. जब तकलीफ में थे, कोविड में थे, कभी आपको ऑक्सीजन की जरूरत थी, कभी ऑक्सीजन दे दिया हमने, आपको वेंटिलेटर पे नहीं भेजा. और इसलिए जब भी जरूरत है आपको निश्चित रूप से गवर्नमेंट, आपकी गवर्नमेंट है, सभी लोगों की गवर्नमेंट है, सभी इसमें हमारे किसान है, कामगार है, हमारी महिला माताएं हैं, हमारे यूथ है, सीनियर सिटीजन है और डेवलपर भी है, उद्योगपति भी है. डेवलपर भी बहुत बड़े पैमाने में काम कर रहे हैं. आज प्रधान आवास योजना जो है बहुत बड़ी एक योजना है, उसमें भी आप लोग आइए. आज क्लस्टर डेवलपमेंट जो है, जो डिलापिडेटेड कंडीशन में बिल्डिंग है, हम क्लस्टर शुरू करने वाला पहला राज्य है. और थाना में क्लस्टर शुरू हो गया. यहाँ भी कल्याण डोंबिवली में क्लस्टर की जरूरत है. आप डेवलपर जी, सब लोग, आपके सब लोगों को बोलो एक एक क्लस्टर ले लो, तो उसका भी समाधान मिलेगा आपको. जो हर बरसात में डरता है, कभी बिल्डिंग आएगी नीचे, कभी गिरेगी, कभी तकलीफ हो जाएगी. और इसलिए आप सरकार ने कैसे बढ़ाया है, PDR बढ़ाया है. अभी यूनिफाइड डिसिप्लिन में अच्छा काम किया ना. पहले तो आप लोग इंच गिनते थे, अभी हम लोग बोला इंच मत गिनो, पूरे मैदान में खेलो. क्योंकि अगर आपको हम ज्यादा देंगे तो आप कस्टमर को दोगे, तो कस्टमर को घर जो है कम पैसे में मिळेल, बरोबर ना. लोकांना घर कमी पैशामध्ये द्यायचं असेल तर डेव्हलपर जे लोक आहेत त्यांना सोयी सुविधा दिल्या पाहिजे. पण जे आम्ही तुम्हाला सुविधा देऊ
त्याच्यातलं तुम्ही बरोबर वाटप लोकांकडे पण करा. लोकांनी त्याचा बेनिफिट झाला पाहिजे, कारण सरकार सर्वसामान्य माणसाला कसा फायदा होईल यासाठी निर्णय घेत असते. आणि म्हणून तुम्ही याचा नक्की विचार करा. डेव्हलपर जे आहे एक मोठा खरं म्हणजे ही रिअल इस्टेट जी इंडस्ट्री आहे ही सगळ्यात मोठी आहे. सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर, बरोबर आहे. ऍग्रीकल्चर के बाद ये सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर है. कई लोग